Hello everyone, I am Kalyani, yoga teacher and wellness consultant. 40 नंतर कोणते एक्सरसाइजेस आपण टाळले पाहिजेत आणि का या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. तर चला बघूया डिटेल मध्ये हे कोणते एक्सरसाइजेस आहेत आणि त्याला कोणते पर्याय आहेत. हाई इंटेंसिटी रनिंग, sprinting or cardio. High intensity running or sprinting can trigger your stress hormone. त्यामुळे कॉर्टिसॉल लेवल्स इन्क्रीज होतात आणि त्यामुळे बेली फॅट वाढू लागतं. तर हे एक्सरसाइजेस करण्याऐवजी तुमचा अप्रोच बदला. स्टार्ट विथ ब्रिस्क वॉकिंग, स्लो जॉगिंग और स्विमिंग. या एक्सरसाइजेसमुळे तुमच्या कॉर्टिसॉल लेवल्स वाढणार नाहीत, पण कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ मात्र नक्की इम्प्रूव्ह होईल. HIIT, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग. काही जण क्विक वेट लॉस साठी रोज HIIT करतात. सो HIIT मुळे आपल्या मसलचा वेअर अँड टेअर वाढतो आणि मसलची रिकव्हरी किंवा रिपेअर होण्याऐवजी मसल लॉस किंवा मसल्सची झीज होते. तसंच जम्प स्क्वॉट्स, माउंटन क्लाइंबर्स, बर्पीज आणि कॅलिस्थेनिक्स मध्ये काही एक्सरसाइजेस नी आणि स्पाइन साठी डेंजरस आहेत. शिवाय त्यामुळे हृदयावरही ताण येतो. तर या एक्सरसाइजेसचं तुम्ही मॉडिफाईड व्हर्जन्स करू शकता. लो इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करा आणि ते सुद्धा आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळाच करा. हेवी वेट ट्रेनिंग. अनेक लोक म्हणतात नो पेन नो गेन, पण 40s नंतर ऍक्च्युली नो ब्रेन बिग पेन असंच म्हणावं लागेल. हेवी डेडलिफ्ट्स, बेंच प्रेस, चेस्ट प्रेस, शोल्डर प्रेस यासारखे हेवी वेट ट्रेनिंग टाळून त्याऐवजी बॉडी वेट ट्रेनिंग करा किंवा रेझिस्टन्स बँडच्या मदतीने सुद्धा काही एक्सरसाइजेस करता येतात. योगामध्ये सूर्यनमस्कार हा बॉडी वेट ट्रेनिंगचा अतिशय चांगला प्रकार आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली लर्न करेक्ट ब्रीदिंग विथ एव्हरी एक्सरसाइज. अवॉइड ओव्हर यूज ऑफ सर्टन सेट ऑफ मसल्स. रोज एकाच प्रकारचे एक्सरसाइज केल्यामुळे काही सर्टन मसल्स वरतीच जास्त ताण येतो. त्याऐवजी तुम्ही अल्टरनेट डे बदलून बदलून एक्सरसाइज करा आणि अल्टरनेट डेज काही मसल्सला रिलॅक्स पण करा. सडन माउंटन ट्रेकिंग. आजकाल सॅटर्डे संडे माउंटन ट्रेकिंगला नेणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. सो अशा प्रकारचे ऍडव्हेंचर जॉईन करताना तुमचा कार्डियॅक चेकअप नक्की करून घ्या. तसंच माउंटन ट्रेकिंगला जाताना त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स किंवा ऍक्सेसरीज याचा नक्की वापर करा. पुढचा प्रकार आहे एंड्युरन्स स्पोर्ट्स. ट्रायॲथलॉन किंवा आयर्नमॅन सारख्या कॉम्पिटिशनसाठी भाग घेताना तुम्हाला भरपूर स्टॅमिना आणि स्ट्रेंथ डेव्हलप करणं गरजेचं आहे. 40 नंतर आपल्या हार्टची एफिशियन्सी कमी होते, तेव्हा आपल्या फटीग आणि इंजुरीज कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि अचानक डिफिकल्ट लेवलचे ट्रेक्स किंवा या अवघड कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेण्याऐवजी स्टार्ट स्लो. स्टार्ट ब्रिस्क वॉकिंग, प्रॅक्टिस स्टेअर्स, योगा, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, तसेच पॉवर योगा, इतरही काही फ्लो आहेत त्याची प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू तुमचा स्टॅमिना आणि स्ट्रेंथ डेव्हलप करा. एक्स्ट्रीम फ्लेक्सिबिलिटी पोजेस, आर्टिस्टिक योगा आणि ऍडव्हान्स योगा. फुल स्प्लिट, चक्रासन, हेड स्टँड, सर्वांगासन यासारखी आसने सर्वजण नाही करू शकत, पण थ्रिल किंवा चॅलेंज म्हणून करायला जाल तर स्पाइन आणि नेक इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. फ्लेक्झिबिलिटी बिल्ड्स ओव्हर टाइम, पण ओव्हर स्ट्रेचिंग किंवा चुकीची आसने केल्यामुळे होणारे शरीराचे नुकसान भरून यायला खूप वेळ लागतो. सो बी केअरफुल. अँड व्हॉट टू डू इन्स्टेड? स्टार्ट विथ मोबिलिटी अँड फ्लेक्सिबिलिटी प्रॅक्टिस. योगा हे सगळ्यात सेफ एक्सरसाइज रेजिम आहे. स्टार्ट विथ सम सूर्यनमस्कार, जेंटल स्ट्रेचिंग, प्राणायामास अँड मेडिटेशन. इन्क्लूड स्ट्रेंथ ट्रेनिंग विथ लाईट वेट्स आणि प्रत्येक एक्सरसाइज बरोबर प्रॉपर ब्रीदिंग करायला शिका. योगामध्ये आपली एनर्जी कॉन्झर्व्ह होते आणि बाकीच्या ज्या पहिल्या प्रकारांबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारांमध्ये फक्त आणि फक्त एनर्जी डिसिपेट होते आणि ती एनर्जी भरून काढायला खूप वेळ लागतो. योगा बरोबरच तुम्ही अल्टरनेट डेज सायकलिंग, ब्रिस्क वॉकिंग किंवा स्विमिंगही करू शकता. आणि हो, गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स. मॉनिटर युअर हेल्थ पॅरामीटर्स लाईक लिपिड प्रोफाईल, ब्लड प्रेशर अँड ECG. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुड क्वालिटी स्लीप म्हणजेच रिकव्हरी. रिमेंबर, मसल्स बिल्ड ड्युरिंग रेस्ट अँड नॉट ड्युरिंग वर्कआउट. तर फ्रेंड्स, फिटनेस ही रेस नाही तर ती एक जर्नी आहे. लिसन टू युअर बॉडी, रिस्पेक्ट युअर लिमिट्स, डोंट कम्पेअर युअर बॉडी विथ अदर्स अँड मूव्ह विथ अवेअरनेस. स्टार्ट स्लो, स्टे कन्सिस्टंट अँड स्टे अलाइव्ह टू एन्जॉय युअर फिटनेस जर्नी. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा
आणि कॉमेंट्समध्ये तुमचा एक्सपिरियन्सही मला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.